हॅलो, वेलकम टू माय चॅनल। पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये मासळी कमी येते हे आपल्याला ठाऊकच आहे आणि त्यासाठी आपण खास पावसाळ्यासाठी कोलिंब भरून ठेवतो किंवा कोलंबाचं लोणचं करून ठेवतो। आणि कोलिंब कसा भरायचा ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आपण जर माझ्या चॅनलला फॉलो केलं असेल, सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलमधील सर्व व्हिडिओज पाहता येतील। आणि कोलिंब कसा भरायचा ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण कोलंबाचं चिंचवणी कसं बनवायचं ते पाहूया। तर कोलंबाचं पारंपरिक पद्धतीने चिंचवणी बनविण्यासाठी 2 टोमॅटो घेतले आहेत आणि हे 2 कांदे घेतले आहेत। टोमॅटो आणि कांदे मोठे साईज असतील तर प्रत्येकी एक घेतला तरी चालेल। आलं, लसूण आणि 1 मिरची, हिरवी मिरची घेतली आहे आणि हा चिंचेचा कोळ घेतला आहे। आपल्या आवडीनुसार आपण आंबट किती पाहिजे ते ठेवा। थोडी कोथिंबीर, तिखट सुद्धा आपल्या आवडीनुसारच ठेवा। मी 1 टेबलस्पून भाजला मसाला घेतला आहे। हा कोलिंब तेल, मिरची, आलं, लसूण, लिंबाच्या फोडी वगैरे घालून तयार केलेला म्हणजेच भरलेला कोलिंब आहे। आणि हा कोलिंब कसा भरायचा तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। एक पातेलं घेऊन त्यामध्ये 2 मोठे चमचे कुकिंग ऑइल घ्या। आपल्या बहुतेक पारंपरिक ज्या रेसिपीज आहेत, ज्या डिश आहेत त्यामध्ये कुकिंग ऑइल थोडं जास्तच असते। कदाचित त्याचं कारण असं आहे की पूर्वी लोक अंग मेहनतीचं काम जास्त करत होते, शेतात किंवा घरातलं काम स्वतः करायचे, त्यामुळेच कदाचित जास्त तेलाचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत नव्हता। आता सर्व रेडीमेड आणि लोकसुद्धा हेल्थ कॉन्शियस झाली आहेत। ही पारंपरिक डिश आहे ना, त्यामुळे मी सुद्धा थोडं कुकिंग ऑइल जास्तच घातलेलं आहे। तेल गरम झालं की कांदा घाला आणि सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्या। आपण पाहू शकता की कांदा सॉफ्ट झालेला आहे। क्रश केलेले आलं, लसूण आणि हिरवी मिरची परतवून घ्या आणि आता बारीक चिरलेले टोमॅटो घालून पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत शिजवा। ह्यामध्ये मीठ घालताना गरजेनुसारच घाला, कारण आपण कोलिंब भरताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि आपण चिंच भरतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ घालतो। बाजूने तेल सुटलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे। आता ह्यामध्ये 1 किंवा 1.5 चमचा भरलेला कोलिंब घाला किंवा उन्हामध्ये सुकविलेला कोलिंब घातला तरी चालेल। एक टेबलस्पून भाजला मसाला किंवा तुमच्या रोजच्या वापरातला मसाला घातला तरी चालेल। सर्व छान एकजीव करून घ्या। बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर सुद्धा यामध्ये घाला। आता ह्यामध्ये चिंचेचा कोळ घाला आणि आपल्या गरजेनुसार ह्यामध्ये ग्रेव्ही कमी किंवा जास्त ठेवा। सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर टेस्ट करून बघा। मीठ, आंबट किंवा तिखट कमी असेल तर त्यानुसार ते घाला। बाकी राहिलेली कोथिंबीर घाला आणि झाकण देऊन 1 ते 2 उकळी घेऊन नंतर गॅस बंद करा।
बाहेर छान मस्त पाऊस पडतोय. आणि हे कोलंबाचं चिंचवणी 2 घास जास्तच जाणार.